ये सरकार लोकतंत्र से डरती है, इसलिए कभी पुलिस को तो कभी न्यायालय को आगे करती है. त्यामुळे ते येत असतील तर त्यांच्याशी चर्चा करा. आंदोलन असेल तर त्या संदर्भामध्ये सरकारने सामोरं जायला हवं. आजच तारीख मराठा आंदोलकांनी दिली असं नाही, तर या काळात गणपती राहणार आहे हे माहित होतं. आणि 3 महिन्यापूर्वी जर सरकारला आजची तारीख सांगितली होती तर त्या दृष्टिकोनातून सरकारनं गेल्या 3 महिन्यात काय केलं. त्यामुळे स्वतः काही करायचं नाही, स्वतः जबाबदारी घ्यायची नाही, स्वतः चर्चा करायची नाही, स्वतः बोललेले दिलेले जे आश्वासन आहेत ती पाळायची नाही. आणि नंतर मग आता एकदमच असं त्यांनी चित्र निर्माण करायचं की आता फार मोठा गोंधळ होईल, आता शहर असं होईल, सणाचा एकंदर असणारा हंगाम आहे आणि यामध्ये केव्हाच निर्माण होईल. अरे 3 महिने तुम्ही झोपा काढत होते का? पहिले देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बहुमत मिळाला 7 दिवसाच्या आत मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय आहे तो आम्ही घेऊ असं सांगितलं होतं. याचं स्मरण त्यांना या निमित्ताने करून द्यायचं आहे. आणि सोबतच काँग्रेसला यामध्ये नाहक ओढण्याची कुठलीही आवश्यकता नाही. यामध्ये मागचं जे सरकार आहे, जसा पिक्चर भाग 1 भाग 2 बाहुबली 1 बाहुबली 2 धूम 1 धूम 2, तसंच हे आता धूम 2 सरकार आहे. पहिले जे होतं ते एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष सहभागी होते आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला जाऊन नमस्कार करून नतमस्तक होऊन भाषण अर्ध सोडून तिथे गेले, पुन्हा माईकवर आले, शपथ घेतली शिवाजी महाराजांची आणि सांगितलं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ. काय झालं त्या आरक्षणाचं? याचं उत्तर आता त्यांनी दिलं पाहिजे. मुंबईच्या उंबरठ्यापर्यंत हे आंदोलन मागच्या वेळेस आलं होतं आणि नवी मुंबईतूनच परतवलं, तेव्हा गुलाल उधळून गेलेलं आंदोलन जे आहे त्यावेळेस नेमकेपणाने काय आश्वासन दिलं होतं, त्यांना कुठून आरक्षण देणार होता हे स्पष्ट करावा. प्रश्न आहे तो 27% सर्व आरक्षण देणं किंवा 50% मर्यादेत सर्व आरक्षण होणं हे शक्य नाही. आज देवेंद्र फडणवीस हे सतत गुणगान गात असतात नरेंद्र मोदींचे. केंद्राकडे त्यांना जाण्याची ओढ लागलेली आहे, स्वतःही पंतप्रधान होण्याचे डोळे त्यांना लागलेले आहेत. करिता कुठे जबरदस्तीने हिंदी सारखे विषय तर अजून काही विषय जे आहेत ते बळजबरी महाराष्ट्राच्या गळ्यात उतरवणं सुरू आहे. त्यांचे जे 2 उपमुख्यमंत्री आहेत हे देखील गृहमंत्र्यांच्या फार जवळचे आहेत आणि ते देखील केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सोबत पंतप्रधानांचाही सातत्याने त्यांच्या भाषणात उल्लेख करत असतात. आता या तिघांनी दिल्लीला जाऊन बसावं आणि 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी.